नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही आजार असे आहेत ज्याच्याबद्दल वारंवार बोललं जातं, वेळोवेळी त्याबद्दलची जागृती केली जाते. मधुमेहासारखा आजार असतो, कॅन्सरसारखा आजार आहे, त्याबरोबरीने हृदयरोग आहे, त्याबद्दल वेळोवेळी खूप मोठ्या प्रमाणात बोललं जातं. पण काही आजार असे असतात ज्यांचं अस्तित्व समाजामध्ये जाणवतं, पण पुढे येऊन त्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा त्याबद्दलची जागृती तशी थोडीशी कमी प्रमाणात झालेली आपल्याला आढळते. आज आपण ज्या आजाराबद्दल बोलणार आहोत तो त्याच पद्धतीचा आजार आहे. मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल आज आपण बोलणार आहोत. MS म्हणून सुद्धा त्याला जगभर ओळखलं जातं, सोपं नाव त्याचं. तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या चर्चेचा विषय दिन, जो 7 तारखेला 7 फेब्रुवारीला साजरा होतो किंवा पाळला जातो भारतामध्ये, त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि या आजाराबद्दलची, नेमका आजार हा काय आहे, त्याची काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि सामाजिक त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आपण 2 तज्ञांना आमंत्रित केले. त्यांची आपण ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत शीला चिटणीस मॅडम. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. मॅडम को-फाउंडर आहेत MSSIच्या आणि व्हाईस चेअरपर्सन आहेत मुंबई चॅप्टरच्या. एकंदरीत समाजामध्ये ह्याचा अवेअरनेस वाढावा, जागृती वाढावी आणि जर मदत हवी असेल तर कोणते कोणते उपक्रम MSSI तर्फे राबवले जातात, या सगळ्याबद्दलची माहिती मॅडम आपल्याला करून देणार आहेत. आणि आपण आज दुसरे तज्ञ म्हणून आमंत्रित केले डॉक्टर सतीश खाडीलकर सरांना. नमस्कार सर. तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. सर सुद्धा को-फाउंडर आहेत, त्याबरोबरीने डीन आहेत आणि HOD आहेत न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे. बॉम्बे हॉस्पिटल इथून ते आले आहेत. आपल्याला या आजाराबद्दलची जी सगळी माहिती, वैद्यकीय माहिती म्हणजे काय, MS म्हणजे काय, किती गंभीर आजार आहे, प्रमाण किती आहे, कसं ओळखायचं मुळात आणि का फार बोललं जात नाही, या सगळ्याबद्दल वैद्यकीय जी माहिती आहे ती सर आपल्याला करून देणार आहेत. दोघांचंही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते कार्यक्रमात. आणि या आजाराबद्दल हे ऐकल्यानंतर, तसा कमी बोलला जाणारा हा आजार आहे मी म्हटलं तसं, तुमच्या मनात सुद्धा नक्की प्रश्न निर्माण झाले असतील. आम्हाला जरूर प्रश्न विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 STD कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. एकदा का फोन कनेक्ट झाला की टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत. मोबाईलच्या माध्यमातून जर आपण बोलणार असू तर अशा ठिकाणी जाऊन आपण प्रश्न विचारणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे तुमचा प्रश्न नीट आम्हाला ऐकू येईल. आणि आजचा जो विषय आहे त्या अनुषंगानेच प्रश्न विचारा. म्हणून एक छोटीशी गोष्ट सुचवावीशी वाटते आपल्याला की सुरुवातीला ना आपण मुळात हा आजार म्हणजे नेमकं काय ह्याच्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे ते थोडंसं ऐकल्यानंतर जर तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात केलीत तर नेमकं आपल्याला काय विचारायचं आहे याची एक दिशा सुद्धा आपल्याला मिळेल. कारण मी म्हटलं तसं की हे जरासं नवीन आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होण्यासाठी. म्हणून एक साधारण 5-10 मिनिटांनी आपण फोन कॉल्सना जर सुरुवात केलीत आणि नेमका जर प्रश्न विचारलात तर आणखीन सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकेल. सर, MS ज्याला आपण म्हणतो मल्टिपल स्क्लेरोसिसला, MS म्हणजे काय मुळात? कारण ह्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. आय थिंक पहिल्यांदाच हा प्रश्न घेतला हे खूप चांगलं झालं. कारण समाजामध्ये याच्याबद्दल जागरूकता अतिशय कमी आहे. म्हणजे आपण जर कुठेही उभे राहिलो आणखी विचारलं कॅन्सर माहिती आहे का तुम्हाला, तर माहिती आहे. पोलिओ माहिती आहे का, माहिती आहे. हार्ट अटॅक माहिती आहे का, माहिती आहे. आजकाल पॅरालिटिक स्ट्रोक सुद्धा माहिती आहे का, तर माहिती आहे. पण मल्टिपल स्क्लेरोसिस माहिती आहे का म्हणून 1 तासभर जरी विचारत बसलो तरी कोणाला माहिती असणार नाही. मुळात तर शब्दच माहितीचा नाही आधी काय आहे ते. त्याच्यामुळे या आजाराविषयी जागरूकता नसल्यामुळे पहिल्यांदा ती निर्माण करणं आणि तो काय आहे हे समजून घेणं ही माझ्या मते पहिली गरज आहे. सो आय थिंक हा प्रश्न पहिल्यांदा विचारला ही फार चांगली गोष्ट झाली. तर काही माझ्यापाशी स्लाइड्स आहेत. जरूर. तर स्लाइड्सवर जर आपण गेलो तर मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय, तर हा एक नसांचा आजार आहे, न्यूरोलॉजिकल आजार आहे. आणि या स्लाइडवर तुम्ही बघता त्याच्याप्रमाणे त्याच्यात इन्फ्लमेशन होतं मेंदूमध्ये आणि स्पायनल कॉर्डमध्ये. म्हणजे तो एक प्रकारचा वारंवार इन्फ्लमेशन होणारा आजार आहे. मेंदू किंवा स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये होतं. आणि ही एक सिंपल स्लाइड मी लावली आहे इथे. परत जर आपण कॉम्प्युटरकडे गेलो तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की मेंदू आहे आणि एक मोठी मज्जारज्जू आहे. आणि त्या नर्व्स सगळ्या निघालेल्या आहेत, हातात जात आहेत, पायात जात आहेत. त्यामुळे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्यामध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झाला की सर्व तऱ्हेच्या नर्व्सवर वगैरे याचा परिणाम होतो. म्हणजे ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि डोळ्याचे नर्व्स, ऑप्टिक नर्व्स, या 3 ह्याच्यावर तो
जास्ती करून जातो. ओके. आता तो आजार एक्झॅक्टली आहे काय? तर आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर इलेक्ट्रिक वायरिंग सारखी आहे आणि हजारो लाखो कनेक्शन्स त्याच्यामध्ये एकाची दुसऱ्याला असतात. प्रत्येक कनेक्शन हे इलेक्ट्रिकल वायर सारखंच असतं. हे आतमध्ये वायर आणि बाहेरून इन्सुलेशन. या आजारामध्ये इन्सुलेशन उखडतं. जसं आता हे या स्लाइडमध्ये तुम्ही बघताय की हे जे व्हाईट दिसते तुम्हाला ती वायर आहे, समजा नर्व आहे, आणि जे ब्लॅक त्याच्या भोवती दिसतंय ते इन्सुलेशन आहे. तर हे इन्फ्लेमेटरी सेल्स जे असतात त्या इन्सुलेशनवर अटॅक करतात आणि इन्सुलेशन काढून टाकतात. अच्छा. किंवा ते कव्हर ज्याला आपण ते म्हणतो. कव्हर जातं. सोप्या शब्दात सांगायचं झालं. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ही नर्व काही ठिकाणी उघडी पडते. मग लाईव्ह वायर जशी एकमेकाला चिकटली तर शॉर्ट सर्किट होतं, तशा गोष्टी होतात. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर नर्वची कव्हरिंग निघून जाणं ह्याचा हा आजार आहे. आणि कुठच्या मेंदूच्या किंवा स्पायनल कॉर्डच्या किंवा ऑप्टिक नर्वच्या पार्टवरती जाईल त्याची लक्षणे येतात. ओके. ओके. आपण लक्षणांकडे थोडंसं नंतर जाऊया, पण मग हे होण्यामागचं कारण काही असं स्पेसिफिक आहे का की का होतं हे? हा जो आजार आहे हा इम्युनॉलॉजिकल आजार समजला जातो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी डिफेन्स सिस्टीम असते ती बाहेरचे व्हायरसेस, बॅक्टेरिया वगैरे बाहेरून ज्या गोष्टी येतात त्यांना फाईट करण्यासाठी असते. परंतु काही वेळेला हा रिस्पॉन्स शरीराच्याच काही टिश्यूवर जातो. अच्छा. आतल्या आत म्हणजे स्वतःच्या शरीराच्याच भागावर स्वतःच अटॅक केला जातो. त्याला ऑटो इम्युन म्हणतात. आता तसं का होतं तर काही वेळेला एखादा व्हायरस बाहेरून येतो, त्या व्हायरसचा जो मुखडा असतो तो शरीराच्या एका भागासारखा असतो. अच्छा. ओके. त्यामुळे त्याच्या अगेन्स्ट जो तयार झाला डिफेन्स तो ह्याच्यावर गेला. म्हणजे मिस्टेकन आयडेंटिटी म्हणतो आपण तसं. आणि मायलिनवर जो जातो त्याच्यामुळे हा आजार होतो. तसं दुसऱ्या टिश्यूजवर जाऊन वेगळे वेगळे ऑटो इम्युन आजार होतात. म्हणजे याचं स्वरूप ऑटो इम्युन हे आहे. आपण त्याचे प्रकार किंवा लक्षणांकडे सर आपण नक्की जाऊयात, पण मध्ये मला मॅडमना प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीने या आजारासाठी सामाजिक स्तरावर काहीतरी काम झालं पाहिजे आणि लोकांची जागृती झाली पाहिजे असं मुळात तुम्हाला कधी वाटलं आणि का या कामाला सुरुवात झाली? काय सांगा? असं सांगायचं तर मग माझ्या स्वतःच्या पासून सांगू शकते की माझ्या लग्नाच्या पासूनच मला हा काहीतरी विचित्र चाललंय आमच्या घरी असं मला वाटत होतं. की असे माझे मिस्टर अतिशय मध्येच एकदम चांगले असायचे, मध्येच अतिशय वेगळे वागायचे. किंवा हातातल्या वस्तू पाडणं, रोज कब्बशा फोडणं, सगळं असलं काय काय चालायचं. किंवा ते कुठेही पडून जाऊ शकायचे. तर असं का होतं, इतके तरुण, आमचं नुकतं लग्न झालेलं आणि आम्ही मुंबई सोडून कलकत्त्याला गेलेलो. त्याच्यामुळे माझ्या ओळखीचं पण कोणी नव्हतं की मी कोणाची काय सांगू शकीन किंवा हे काय चाललंय. तर हे सगळा खूप मला त्रास झाला. एकदा तर माझ्या 3 महिन्याच्या बाळाला त्यांनी चक्क खाली पाडलं. तर असं तर कोणी करू शकत नाही ना, त्याच्या बाबतीत तर केअरफुल राहायला पाहिजे. पण तेव्हा मला माहिती नव्हतं की हे सगळं हे MS चा धुमाकूळ आमच्याकडे चाललेला आहे. त्यांना असे मूड स्विंगिंग व्हायचे, कधीतरी एकदम चांगले वागायचे आणि कधीतरी इतके वाईट वागायचे की मला कसं काय त्यांच्याशी जमवून घ्यायचं हेही कळायचं नाही, इतकं गोंधळ व्हायचा. मग असं करताना ज्या ह्याच्यातनं मी पहिली काही वर्ष जी काढली आहेत अतिशय दुःखाची खरं म्हणायला पाहिजे, कारण सगळं समजतच नव्हतं काय चाललंय आणि कोणी मदतीला नव्हतं, कोणी समजू शकत नव्हतं. घरच्या लोकांना पण काही समजू शकायलाच नाही. आणि म्हणून त्यांना वाटायचं की हे सगळं काय, मी आजारी म्हणलं तर किंवा काय ना वेगळं होते त्यांना पटायचंच नाही कोणाला, असं चाललं होतं. म्हणून मला जेव्हा सगळं एकदा डॉक्टर NH वाडियाने अल्टिमेटली आमचं 1977 लग्न झालं 63 मध्ये, बघा इतकी वर्ष गेली. आणि लग्नाच्या आधी यांना होतं इतके वर्ष हे इनव्हिजिबल राहिलं. इनव्हिजिबल MS असतं की लक्षणं दिसत नाही, कळत नाही त्यांची. तर त्याच्या जेव्हा त्यांचं सांगितलं तेव्हा मला कळलं हे काय होतं. आणि मग मी त्याचा खूप ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीत जाऊन पुष्कळ अभ्यास केला की काय आहे. कारण त्यावेळेला आपल्या इथे कोण आहे, खरं सांगायचं तर आणि मी डॉक्टरांना दोष देत नाहीये, पण डॉक्टर लोक इतके बिझी असतात की त्यांना कोणाला सांगायलाही वेळ होत नाही.
डॉक्टरांनी मला सांगितलं आता कदाचित तुझा नवरा, मी म्हटलं नाही काय आहे डॉक्टर, नाही कदाचित ते आता चालू शकणार नाही असं सांगितलं. मला जो शॉक, अहो तरुण वयात आमचं सगळं राहिलेलं, मी तर नोकरी पण नव्हते करत, काही नव्हतं, कसं काय घर चालवायचं ह्या सगळ्या विवंचनेत असताना मग नॅचरली ते होतच ना. तर मग तेव्हा मला वाटायला लागलं की जेव्हा मला हे कळलं, चला आता मग मला माझ्या नवऱ्याचं काय चाललंय, का ते असे वागतात त्याचं प्रत्येकाचं हे झालं. आणि मग तेव्हा तर त्याच्या आधी तर मला खरोखर वाटत होतं की डायव्हर्स घ्यावा की काय, इतकं माझ्या घरचे लोक म्हणत होते असं नको हे करायला, पण मी म्हणायची नाही. मग तेव्हापासून मी ठरवलं नाही, आता मला कळलं की ह्यांना जेव्हा ते सगळं स्टडी केलं तेव्हा कळलं की शेवटी रोगाचं काय होऊ शकतं. म्हणलं ह्यांना कोणी पण आपल्याला सांभाळू शकणार नाही, त्यापेक्षा आपण आता ह्यांना कधीच सोडायचं नाही. आणि तेव्हा ते मग जेव्हा असं एकत्र झालं तर मला वाटायला लागलं की दुसऱ्या लोकांना, कारण ह्यांना बदली करून पाहिजे होती, ते शहरातलं लांब लोकल ट्रेननी रोज जायचे, रोज पडायचे, रोज लागून यायचं. तोपर्यंत मला भीती, आत पडलेत, उद्या प्लॅटफॉर्मवर पडले ठीक आहे, पण गाडीतनं खाली पडले तर काय होईल, असं सगळं जेव्हा वाटायचं तेव्हा तो जो टेन्शनचा पिरियड मी काढलेला आहे तो भयानक, ते सगळं झाल्यावर मग म्हणून मग मी त्यांच्या बदलीसाठी खूप आम्ही प्रयत्न केला, पण ती होत नव्हती. ते म्हणायचे तुम्हाला ट्रॅव्हल नाही करता येत, तुम्हाला गाडीने येता येत नाही तर तुम्ही सोडून द्या, असं म्हणणारे लोक होते की त्यांना अर्थच कळायचा नाही. रेल्वेतनं जाताना ह्यांना हे दिसायचे एकदम चांगले, कारण ते आजारी असं पेशंट वाटतच नव्हते, पण कोणी जरा एवढूसा धक्का दिला की पडून जायचे. म्हणून हे सारखं पडापडी, वर्टिगो होत येतं, ब्रिजवर ऑपोजिट साइडनी लोक येणारे दिसले की हा जो त्यांना त्रास होत होता, तर ते हे सगळं ठरवायला मग मला काय वाटलं की आपण याच्यात काहीतरी आपणच सुरुवात करावी. डॉक्टर वाडियांनी मला एक फार चांगल्या सोशल वर्कर होत्या ब्लाइंड वेलफेअर मधल्या, रेहमत फाजलबाई म्हणून, त्यांना त्यांच्याकडे जायला लावलं. आणि त्यांना मी माझं इतक्या दिवसाचं पेंटअप, तोपर्यंत माझं कोणी ऐकायलाही तयार नव्हतं, काय चाललंय नाही, त्यांना सांगितलं होतं. म्हणले हा रोग जरी हा खूप कमी लोकांना असेल, कारण डॉक्टर लोक कोणीही सोसायटी वगैरे काढायला तयार नव्हते, एवढ्याशा लोकांसाठी काय, पण मग त्या म्हणल्या नाही नाही, ह्याला आपल्याला एकत्र जमून सपोर्ट ग्रुप करायलाच हवा. अशी ही आमची सुरुवात झाली. अर्थात हे जे आता मॅडमने सांगितलं ते बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट झाली. आता त्याच्याबद्दलची जागरूकता वाढली, अजून वाढायला हवी आहे, त्याबद्दल आपण बोलूया. मुळात आता आपल्याला लक्षणांकडे आधी जायचंय, ह्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का त्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचंय, पण कार्यक्रमातल्या पहिल्या ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल आज आपण बोलतो आहोत, सगळ्याच दृष्टीने त्याचा विचार करतोय, नेमका आजार काय आहे आणि जागृती अजून कशी व्हायला हवी, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. लक्षणांकडे आता जाऊया की नेमकं ओळखायचं कसं की आपल्याला MS झालाय, त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का सर, काय सांगाल त्याच्याबद्दल? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि MS ची सिम्पटम्स घेण्यापूर्वी मी मिसेस चिटणीस जे बोलल्या त्याच्यावर एक थोडी हे करतो की त्यांच्या पेशंटना, त्यांच्या मिस्टरांना डायग्नोसिस व्हायला इतकी वर्ष लागली, अर्थात काळ आधीचा होता, आज एवढा वेळ लागणार नाही. आणि जेव्हा ते डायग्नोसिस झालं त्यावेळेला डॉक्टर्सना ते एक्सप्लेन करायला वेळ नव्हता. या दोन गोष्टी मला वाटतं आपण थोडंसं त्याच्याविषयी विचार केला पाहिजे की आपल्याकडे पॉप्युलेशन एवढं प्रचंड आहे की एक डॉक्टर एका पेशंटला किती वेळ देऊ शकतो ते फार लिमिटेड होतं. आणि म्हणून MSSI सारख्या संस्थांचं फार मला महत्व वाटतं. एक्झॅक्टली. आणि मी आता त्यांच्याबरोबर बरीच वर्ष संलग्न आहे. मला हे माहिती आहे की माझे पेशंट माझ्याकडे येतात, औषधं काय घ्यायला पाहिजे ते मी त्यांना सर्वात चांगल्या तऱ्हेनं सांगतो, पण त्याच्यानंतर त्यांच्याशी बसून जे बोलायला लागतं की बाबा तुझ्या आता अपेक्षित काय आहे, तू काय करायला पाहिजे, हे सगळं करणं आमच्या मनात असूनही शक्य होत नाही. आणि ते ही संस्था अतिशय सुंदर करते. म्हणजे MSSI आणि अशा तऱ्हेच्या संस्था हा डॉक्टर आणि पेशंट यांच्या मधला एक दुवा आहे. हे सर्वांनी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून मला वाटलं की आता बोलणार होते की का सुरू केलं, मी त्याच्याकडे पुन्हा एकदा आधी आपण लक्षणांकडे आता आपण सिम्पटम्स वरती. MS ची जी सिम्पटम्स आहेत ती मेंदू, स्पायनल कॉर्ड आणि ऑप्टिक नर्व याच्यापैकी कुठच्याही भागामध्ये जाऊ शकतात आणि तोच त्याचा प्रॉब्लेम आहे.
हा. म्हणजे कसा प्रॉब्लेम आहे बघा. आता या स्लाइडवरती तुम्ही बघा, आपण जर कॉम्प्युटरकडे गेलो तर इतकी सिम्पटम आहेत. फटीग, डिप्रेशन, मेमरी चेंज. आता फटीग आणि डिप्रेशन ही सिम्पटम्स आली तर कोणाला वाटेल की हा न्यूरोलॉजिकल आजार आहे. खरंय. कोणी पेशंट सायकियाट्रिस्टकडे जाईल, कोणी अॅनिमिया आहे का बघेल, फिजिशियनकडे जाईल, काम जास्ती झालं म्हणेल, शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पेन आली, स्टिफनेस आला, तरी त्याला समजणार नाही की बाबा हे काय आहे. वर्टिगो आला तर तो ENTच्या डॉक्टरांच्याकडे जाईल. बरोबर. हात कापायला लागले तर त्याला बाकीचे सांगतील भिवू नको. डबल True. दिसलं किंवा दिसायचा काही त्रास झाला तर तो डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडे जाईल. अशा तऱ्हेने MS ची सिम्पटम्स इतकी वेगळी वेगळी असतात, हा. प्रोटियान म्हणतो आम्ही त्याला, हा. की ते फॅमिली डॉक्टर, ENT स्पेशलिस्ट, ऑफ्थल्मॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक्स, की बाबा हा सारखा पडतोय ग्रस्त का पडतोय, का पडतोय. ऑर्थोपेडिक्सकडे जातील, असे ते फिरत राहतात. आणि अनेक वेळेला मेडिकल प्रॅक्टिशनर्स मध्ये सुद्धा या आजाराचा अवेअरनेस कमी आहे. अच्छा. आम्ही वेळोवेळी जे कॅम्प्स करतो, प्रोग्राम्स करतो, त्याच्यामधून हे समजून आले की इव्हन या आजाराचा अवेअरनेस मेडिकल फ्रॅटर्निटीमध्येही जेवढा पाहिजे तेवढा नाही, नाहीये. लेप पीपलमध्ये तर नाहीच आहे. त्याच्यामुळे खूप वेळ लागतो. सो कळेपर्यंत आणि त्याचे उपचार सुरू उपचार होईपर्यंत. होईपर्यंत. ओके. Correct. हा. एक दोन पर्टिक्युलर सिम्पटम विषयी मी सांगतो. एक ऑप्टिक न्यूरायटिस म्हणजे डोळ्याची नस. आता या स्लाइडच्या मधल्या भागामध्ये डोळा दाखवला आणि त्याच्या पाठीमागची नस दाखवली. म्हणजे त्या नसेनी डोळा मेंदूला जोडला जातो. हो. त्या नसेचं इन्फ्लमेशन होतं. ओके. त्याला ऑप्टिक न्यूरायटिस म्हणतो. हे एक मल्टिपल स्क्लेरोसिसचं अगदी कॉमन सिम्पटम आहे. तसं झालं की होतं काय, बघा डाव्या पिक्चरमध्ये गाडी क्लिअर दिसतीये. पेशंटनी डाव्या डोळ्यांनी बघितलं तर गाडी स्पष्ट दिसतीये, उजव्या डोळ्यांनी गाडीकडे बघितलं तर असं पडद्यातून किंवा धुराचा स्क्रीन असल्यासारखं दिसतंय. अशी सिम्पटम्स येतात. पण असं सिम्पटम आलं तर मनुष्य डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडे जातो. तो तपासून सांगतो की बाबा सगळं रिफ्रॅक्शन वगैरे तर मला ठीक दिसतंय. बरोबर. हे त्याचं एक कॉमन सिम्पटम आहे. ओके. आता दुसरं जे आपण विचारलं की त्याचे काही प्रकार आहेत का त्याचे? तर त्याचे 4 प्रकार आहेत. या स्लाइडवरती मी दाखवतोय त्याप्रमाणे. ओके. सर्वात कॉमन जो आहे त्याला रिलॅप्सिंग रेमिटिंग म्हणतात. बर. म्हणजे ती एखादं सिम्पटम येतं, ते 3-4 दिवस वाढतं, मग एका लेवलला राहतं आणि मग बरं होतं. अच्छा. आपसूक पण बरं होतं किंवा औषध गोळ्यांनी बरं होतं. ओके. मग पेशंट पुन्हा बरा होतो. त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे बाबा काही असेल झालेलं, तो कोणाकडे जात नाही. मग काही महिने तसे जातात, पुन्हा ते सिम्पटम येतं किंवा पुन्हा दुसरंच सिम्पटम येतं. सिम्पटम्स इतकी वेगळी वेगळी येऊ शकतात की ते कोरिलेट देखील करता येत नाही. त्यामुळे सिम्पटम येणं जाणं आणि मध्ये ठीक असणं याला रिलॅप्सिंग रेमिटिंग म्हणतात, की जो सर्वात कॉमन प्रकार आहे. ओके. दुसरा जो आहे त्याला सेकंडरी प्रोग्रेसिव्ह. ओके. म्हणजे अटॅक येतो, जातो, मध्ये पेशंट बरा असतो. दुसरा अटॅक येतो, जातो, पण पेशंट पूर्ण बरा नसतो, थोडंसं राहतं. तिसरा अटॅक येतो, जास्त राहतं. चौथा अटॅक येतो, जास्त राहतं. असं मग वाढत 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 जातं. त्याला सेकंडरी प्रोग्रेसिव्ह म्हणतात. आणि तिसरा अनकॉमन प्रकार असतो की ज्यात पहिल्यापासून ते वाढतच जातं, मध्ये तुम्हाला रिस्पाईटच देत नाही. असे त्याचे 3. आणि चौथा जो प्रकार आहे तो अनकॉमन आहे. पण असे त्याचे 3 किंवा 4 प्रकार केले जातात. बर. त्याच्यामध्ये रिलॅप्सिंग रेमिटिंग हा सर्वात कॉमन आहे. आणि तो जातो त्याच्यामुळे माणूस लक्ष देत नाही. हे आम्ही वारंवार बघतो की अरे बाबा मागच्या वर्षी झालं होतं तू का नाही आला, ते तर गेलं, ते तर बरं झालं. पण म्हणजे नेमकं मग कुठली अशी एक योग्य वेळ सर तुम्ही सांगाल की ज्या क्षणाला आपल्याला या गोष्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की हे MS तर नसेल, अशी नेमकी कोणती वेळ असू शकते? मग मला वाटतं ही सिम्पटम्स जशी येतात तसं जितक्या लवकर पेशंटला ह्या अवेअरनेसमुळे समजेल की बाबा आपण न्यूरोलॉजिस्टकडे जायला हवंय किंवा आपल्या डॉक्टरांना सांगूया की न्यूरोलॉजिस्टकडे मला पाठवा. ओके. अर्लियर द बेटर. मग हे डॉक्टरांनी सुद्धा सुचवणं बेटर राहील. त्याच्यामुळे हा अवेअरनेस सगळीकडेच वाढायला हवाय. लोकांच्यात वाढायला हवाय, मेडिकल फ्रॅटर्निटीत वाढायला हवाय. आम्ही काही जनरल प्रॅक्टिशनर्सच्या बरोबर जेव्हा प्रोग्राम्स केले त्या वर्कशॉपमध्ये आम्हाला हे समजून आलं की हा सुद्धा अवेअरनेस वाढायला हवाय. त्यांना अजिबात माहिती नसते की हा एवढी ही सिम्पटम्स घेऊन आपल्याकडे आपला पेशंट आला तर त्यांना न्यूरोलॉजिस्टची गरज आहे. मग हे डॉक्टर आम्हाला पुष्कळ वेळा आमचे असे हे झालेत वर्कशॉप. या लोकांना सुद्धा
त्यांना जर बघितलं की एक जनरल प्रॅक्टिशनर आहे, हो तर आज ज्ञान एवढं झालेलं आहे खरंय. की त्या बिचाऱ्यानं तरी काय काय समजून घ्यावं. त्याच्यामुळे जे कॉमन आजार नाहीये ते मागे पडतात असं आहे. बर बर. तुम्ही मगाशी सांगत होतात की अवेअरनेस मग वाढण्यासाठी MSSI ची तुम्ही सुरुवात केली. हां. साधारण काय काळ होता, कुठल्या मग वर्षी साधारण? हे सुरुवात ज्या सोसायटीची स्थापना झाली 84 मध्ये मी मिसेस पादलबाईंना भेटले. मग आम्हाला कोणाची तरी मोठी ह्याची जरूर होतीच ना, तर ती व्होल्टासचे मॅनेजिंग डायरेक्टर ते सपोर्ट देणार होते, नाहीतरी ते आधीपासून म्हणत होते. पण तेव्हा त्यांना त्यांच्यात जे न्यूरोलॉजिस्ट त्यांनी बोलवले होते त्यांनी सांगितलं की हा अगदी मायनर आजार आहे, याच्यासाठी नको. ते स्वतः काहीतरी इंटरनॅशनल फेडरेशन मध्ये होते म्हणून त्यांना पाहिजे. मग फादलबाईंना त्यांनी विचारलं, त्यांनी मला नाही करायचं, ह्याच्यात मला काय माहिती नाही. पण माझी गोष्ट ऐकल्यावर त्या म्हणल्या नाही नाही ह्याच्यासाठी आपण करूया. आणि तो काळ होता, आम्ही 84 मध्ये भेटले. मग आम्ही कॉन्स्टिट्यूशन वगैरे तयार केली, सगळं जमवले, लोक हे केलं. मग आमचं 85 साली चॅरिटी कमिशनर, इन्कम टॅक्स सगळ्या ह्याच्यात आमचं रजिस्टर झाली, रेग्युलरली रजिस्टर झाली. सरांनी मगाशी जे सांगितलं की तुमच्यासारख्या संस्था ह्या पेशंट आणि डॉक्टरच्या मधला एक खूप महत्वाचा दुवा त्याचं काम करतात. काउन्सिलिंगच्या स्तरावर तुमच्याकडनं काय होतं? तुम्हाला सांगणार होते की जेव्हा आम्ही कुठच्याही डॉक्टरांना मी दोष मुळीच देत नाही. मलाही माहिती, आम्ही स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन बघतो कसली प्रचंड गर्दी असते, त्यांना बिचाऱ्यांना श्वास घ्यायलाही मिळत नाही. हे अगदी सगळं खरंय, पण लोकांना शेवटी पाहिजेच असतं ना. मग जेव्हा नवीन केस डायग्नोज होते तर मी डॉक्टर खाडीलकरांसारखे काही डॉक्टर आमच्याकडे पाठवतात, पण काही नाही, एक तर अजून MSSI माहिती नाही किंवा हे नाही, तरी 36वं वर्ष चालू आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच जणांपर्यंत म्हणून तर मला हे असे काही तुमच्यासाठी तुमचे उपकार सह्याद्रीचे विसरणार नाही. कारण ह्याच्यामुळे खरोखर बऱ्याच लोकांकडे आम्हाला पोहोचता येईल की ज्यांना झालंय माहिती नाही किंवा डॉक्टरांच्याकडनं त्यांना पूर्णपणे माहिती मिळत नाही, तर आमचं काउन्सिलिंग तेव्हा सुरू होतं. ते नवीन केस डायग्नोज होऊन आमच्याकडे येते, पहिल्यांदा त्यांचा सगळ्यांचा प्रश्न एकच असतो, आम्हीच का, आमचीच फॅमिली का, आणि देवाने आम्हाला हे असं काय दिलंय. तर आम्ही मग पहिलं सुरुवात करतो की आता हा अनवॉन्टेड गेस्ट आहे, जसं काय तुम्ही आगंतुक पाहुणा आलाय, तुम्ही त्याला घालवू शकत नाहीये, अजून तो पूर्ण बरा होण्याचं कुठेही क्युअर नाहीये, पण मग तो तुम्ही आहे तर तुम्ही मॅनेज, सारखं रडत बसलं तर काहीच होणार नाहीये. तर तुम्ही पॉझिटिव्ह आउटलुक ठेवलं आणि तुम्ही तो मान्य करा आणि तो मग तुम्हाला जरूर मॅनेज करता येतो. आणि हे आमचं काउन्सिलिंग चालतच असतं. हे पहिलं सुरुवातीला तर आम्ही फक्त पेशंटलाच नाही करत, आम्ही फुल फॅमिलीला बोलवून करतो. आणि नंतरही ना यांना काही ना काहीतरी सुरू असतं. म्हणून आमचं काउन्सिलिंग हा अत्यंत महत्वाचं प्रोजेक्ट म्हणा किंवा कायमचं चालणार असं उपक्रम चालूच असतो. आपण फोन घेऊया पहिला. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. रवींद्र कुडाळकर जळगाववरून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की पार्किन्सन आणि या आजाराचा काही संबंध आहे का, आणि पार्किन्सन आणि या आजारात काही फरक आणि साम्य आहे का? धन्यवाद. सर काय सांगाल? ऍक्च्युली पार्किन्सन डिसीज आणि मल्टिपल स्क्लेरोसिस हे आजार एकदम वेगळे वेगळे आहेत. त्यांची कारणमीमांसा वेगळी आहे, त्यांचे इटिओलॉजी म्हणतो आपण ती वेगळी आहे, पण त्यांच्यामध्ये एक साधर्म्य आहे की दोन्हीमध्ये हात कापतात. मल्टिपल स्क्लेरोसिसच्या पेशंटचे सुद्धा कधी कधी हात कापतात, प्रत्येकाचेच कापतात असं नाही. त्यामुळे ज्याचे हात कापतात त्याला काही वेळेला चुकीनं हे पार्किन्सन आहे काय असा विचार करता येईल. परंतु हे दोन्ही पूर्णपणे भिन्न आजार आहेत, त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. आणि न्यूरोलॉजिस्टना ते पहिल्या समजतं की हा मल्टिपल स्क्लेरोसिसचा आहे का पार्किन्सनचा आहे, कारण त्याचे शेकिंगचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. बाकी त्यांच्यात साधर्म्य काही नाही. मला वाटतं योग्य वेळेला त्यातले जे तज्ञ असतात त्यांच्याकडे जाणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. नाहीतर आपण अंदाज बांधत राहतो आणि मग त्याच्यामध्ये उशीर होण्याची शक्यता असते. सर, मग ह्याची नेमकी चाचणी किंवा निदान पद्धती ज्याला आपण म्हणतो ती कशा पद्धतीने केली जाते जेणेकरून MS आहे हे क्लिअर होतं? ऍक्च्युली पहिल्यांदा लक्षणं ऐकून आम्हाला शंका यायला लागते की बाबा हे असू शकेल मल्टिपल स्क्लेरोसिस. म्हणजे डोळा एक नजर कमी झाली बरं झालं, मग बॅलन्स गेला बरं झालं, अशी हिस्ट्री समोर आली की त्या हिस्ट्रीप्रमाणे आमचा अंदाज सुरू होतो की बाबा हे मल्टिपल स्क्लेरोसिस असू शकेल. पण ते डायग्नोज कसं होतं
तर सध्याच्या काळामध्ये त्याची मुख्य टेस्ट ही MRI ही आहे. ओके. MRI ते डायग्नोज होतं. आणि आजचे जे 1.5 टेस्ला किंवा 3 टेस्ला असे पॉवरफुल MRI आहेत, त्या MRI ते डायग्नोसिस बरंच प्रमाणावरती कॉन्फिडेंटली करता येतं. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की मुंबई आणि मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये जेवढे MRI आहेत ते इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स याच्यापेक्षा जास्त आहेत. म्हणजे आपल्याकडे फॅसिलिटीजला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आता MS डायग्नोसिस जास्तीत जास्त कॉन्फिडेंटली व्हायला लागलाय. आणि तो एक फॅक्टर आहे की ज्याच्यामध्ये MS डायग्नोसिस आता पटकन होत आहे, लोकांच्या पर्यंत ट्रीटमेंट पटकन पोहोचू शकते. तर एका शब्दात सांगायचं तर MS डायग्नोसिस होतं MRI. बाकीच्या पण चाचण्या असतात वेगळ्या वेगळ्या, जसं पाठीत कमरेतलं मणक्यातलं पाणी काढता येतं, काही व्हिज्युअल इव्होक पोटेन्शियल म्हणून डोळ्याचे टेस्ट असतात, काही रक्ताचे टेस्ट असतात. पण या सगळ्या MRIच्या भोवती आहेत. मुख्य MRI आहे. मुख्य MRI आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं. समुपदेशनाकडे आपण आलो होतो मॅडम. मी एकाड एक दोघांना मुद्दाम प्रश्न विचारते जेणेकरून वैद्यकीय माहिती सुद्धा त्याची मिळेल आणि सामाजिक जो भाग आहे त्याच्यातला तो सुद्धा आपल्याला सायमल्टेनियसली दोघांकडून कळू शकेल. एकदा का तो पेशंट त्याला MS आहे हे कळल्यानंतर जेव्हा तुमच्यासारखी सोसायटी त्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत जेव्हा करते तेव्हा कुठे कुठे अशी कसे कसे उपक्रम आहेत आणि काय काय मदत पहिलं तर म्हणल्याप्रमाणे पहिलं सगळी सुरुवात आमची काउन्सिलिंगनी सुरू होते. आणि ते आम्ही कायमच त्यांना लागत असतो, मधून मधून करत लागतं तसं करत असतो. आणि मग त्यांना अनेक आम्ही सुरुवात केलेली उपक्रम आहेत की मुख्य म्हणजे फिजिओथेरपी खूप जरुरी असते. कारण मॅनेज करायला जे शारीरिक जेव्हा एक एक अटॅक जेव्हा येऊन जातो ते रिलॅप्स मध्ये म्हणजे रेमिशन मध्ये जातात तेव्हा त्यांना काही ना काहीतरी थोडे प्रॉब्लेम असतात ते किंवा ते मॅनेज करायला फिजिओथेरपीची गरज लागते. पण मोबिलिटी प्रॉब्लेम कधी कधी ह्यांचे होऊ शकतात, त्यांना इकडे तिकडे असं जास्त हिंडता येत नसतं. त्यावेळेला म्हणून आम्ही ही होम फिजिओथेरपी प्रोजेक्ट 96 मध्ये 96 पासून मी सुरू केलेलं आहे की खूप आमच्याकडे बरेच फिजिओथेरपिस्ट आम्ही एका वेळेला नेमतो. म्हणजे एकाला 1-2च केसेस देता येतात. हे त्याच्यामुळे त्यांचा बाहेर जाण्या येण्यातला वेळ वाचतो आणि त्यांना एकच एकाकडे जायचंय 1 किंवा 2 केसेस मॅक्झिमम, मग ते नीट पण करतात. पूर्ण 1 तासाची करायची त्यांचे हे असते. आणि त्यांना मी सांगते सोशल वर्क आहे, जरा कमी पैसे घ्या करून सगळ्यांकडनं भरपूर कमी ह्याच्यात आम्हाला ते मिळते. आणि एक आमचं खूप छान सर्टिफिकेट असतं. 1 वर्ष जर आमच्याकडे केलं तर ते सर्टिफिकेटसाठी आमच्याकडे खूप गर्दी होते. पहिल्यांदा मला बोलवून आणायला लागायचा. आता त्यांच्या परीक्षा झाल्या की आमच्याकडे पुष्कळ अर्ज येत राहतात, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट. कारण ह्यांना सगळ्यांना बहुतेकांना बाहेर जायचं असतं परदेशात. ते सर्टिफिकेट माझं खूप महत्वाचं पडतं. कारण MS कॉमन नसल्यामुळे इंडियातलं, तर इथे MS चे स्पेशालिटी केलेली आहे म्हणलं त्यांना लगेच मिळतं. तर ही होम फिजिओथेरपी असते. नंतर एक मेडिकल कॅम्प असतो ज्याच्यामुळे सगळ्या तऱ्हेचे डॉक्टर्स येत असतात, एकाच फॅकल्टीचे नाही. कारण ह्या लोकांचं परत परत जाण्या येण्याचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे आम्ही ठरवतो एकच अंडर 1 रूफ. तर हे जे सुरुवात केली होती मी कॅम्पची ती त्याच्यात इतक्या ह्यांनी प्रोत्साहन दिलं, इतके डॉक्टर्स आम्हाला काय म्हणतात त्यांना कोऑपरेशन देतात आम्हाला. त्याच्यामुळे म्हणजे नुसतं न्यूरोलॉजी नाही, ऑफ्थॅल्मॉलॉजी लागते, डोळ्याचे प्रत्येकांना डॉक्टर लागत असतात. आणि एकंदर जनरल चेकअप सगळा पूर्ण घेतो. ENT येतात, युरोलॉजिस्ट येतात, कारण युरोलॉजीचं पण पुष्कळ मोठं प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे हे सगळे डॉक्टर एकत्र करतात आणि हा कॅम्प जवळजवळ 5-6 तास चालायचा. आणि मग दादरचं शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्यांनी कायमचं दर फेब्रुवारी महिन्यात दिलं. आता पॅन्डेमिकमुळे या वर्षीचा कॅम्प झालेला नाही. पण मग आता आम्ही म्हणून शुश्रूषा हॉस्पिटलची आणखीन एक टायअप केलाय. त्यांचं एक नवीन विक्रोळीला पण हॉस्पिटल झालं. अनफॉर्च्युनेटली आता परत ते कोविडमध्ये गेलेलं आहे, कोविडसाठी त्यांनी घेतले. पण नंतर मग आम्ही आमच्या आता सगळ्यांना आम्ही फुकट त्यांना ऍडमिट करून घेतो. त्यांचा MRI सुद्धा फ्री, सगळ्यांना बहुतेक ह्या सगळ्या टेस्ट आहेत त्या पूर्ण फ्री देतो. फक्त काय औषधं वगैरे लागली तर ती त्यांनी आणायची असतात, बाकी सगळं आम्ही पुरवतो. तर ही एक मोठी सेवा सुरू केली आणि फक्त मुंबईच्या पेशंटसाठी नाहीये,
कोणी पण बाहेर गावचे सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, फक्त ते आमच्याकडे रजिस्टर पाहिजे. ओके. आणि आमचं म्हणणं असतं की आमच्याकडे रजिस्टर करा, फक्त 200 रुपये लाईफ मेंबरशिप आहे आणि जितके जास्त लोक येतील तितकं आम्हाला व्हिजिबिलिटी आपली वाढते, बरोबर, मोठा बरोबर. ग्रुप होतो, बरोबर. तर फायदा होतो. आपण दुसरा फोन घेऊया. नांदेडहून साईनाथ आपल्याशी बोलतायत. नमस्कार साईनाथ. हॅलो साईनाथ, सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज प्लीज तुमचा बंद करा. हॅलो. हा बोला. हा प्रश्न कमी आहे विचारा. आणि आम्हाला सतीश सरांना विचारायचंय की अभ्यास स्टडी करते वेळेस एका डोळ्यांनी थोडं ठळक दिसतं आणि आणि दुसऱ्या डोळ्यांनी थोडं कमी प्रमाणात दिसतं, कारण की अभ्यास करण्याचा मला तर चष्मा वगैरे नाही लागला आहे आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास करतोय, पण अभ्यास करते वेळेस थोडं डोकं वगैरे दुखतं आणि एक अक्षर समजा थोडं अंधक दिसत आहे एका डोळ्याने. बर, धन्यवाद तुमच्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल सर? आता प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काही जजमेंट बांधणं कठीण असतं, पण मी पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे तुमचं जे लक्षण आहे ते न्यूरोलॉजिकल पण असू शकतं आणि ऑफ्थल्मॉलॉजिकल म्हणजे डोळ्याचं पण असू शकतं. तर तुम्ही पहिल्यांदा डोळ्याच्या डॉक्टरांच्याकडे जा आणि त्यांनी जर क्लिअर केलं तुम्हाला तर मग तुम्ही न्यूरोलॉजिस्टना दाखवून घ्या. हे दुर्लक्ष करण्यासारखं सिम्पटम नाही. नक्कीच नाहीये. अजूनही आपण बोलणार आहोत की उपचार पद्धती मग नेमकी कशी असते किंवा आर्थिक मदत जर हवी असेल तर ती कशा पद्धतीने होते यावर बोलूया, पण ब्रेक घेऊया. बघत रहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल आज आपण बोलतो आहोत. शीला चिटणीस मॅडम आणि डॉक्टर सतीश खाडीलकर सर आपल्याला या सगळ्याबद्दलची माहिती देत आहेत. वैद्यकीय माहिती सुद्धा आपण मिळवतोय आणि सामाजिक स्तरावर आपल्याला काय काय करता येऊ शकण्यासारखं आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलतो आहोत. सर, निदान पद्धती झाली, लक्षणं झाली, ह्या सगळ्यावर मग उपचार जर करायचे असतील तर कोणत्या कोणत्या प्रकारे आपण कशा कशा पद्धतीने उपचार ह्याचे होऊ शकतात आणि त्याचे रिझल्ट्स काय, मुळात काय सांगाल? ऍक्च्युली मल्टिपल स्क्लेरोसिसचे उपचार जर बघितले तर मागच्या 20-25 वर्षामध्ये इतकी प्रचंड त्याच्यामध्ये सुधारणा झाली आहे की ते एक प्रकारचं सक्सेस म्हणावं लागेल. आता कॉम्प्युटरच्या स्लाइडकडे जर आपण गेलो जी तर आम्ही ती 2 मध्ये डिवाइड करतो ट्रीटमेंट. पहिली म्हणजे ट्रीट न्यू अटॅक्स. मी तुम्हाला मागे सांगितलं की सिम्पटम्स येतात जातात, ठीक असतं, पुन्हा येतात जातात. जेव्हा नव्याने सिम्पटम येतात त्याला आम्ही अटॅक हा शब्द वापरतो. तर MS चा अटॅक जेव्हा येतो त्यावेळेला पेशंटला ऍडमिट करून स्टिरॉइडची ट्रीटमेंट दिली जाते. ऍक्च्युली आपल्या समाजामध्ये स्टिरॉइड बद्दल खूप गैरसमज आहेत आणि पेशंटना जेव्हा आम्ही सांगतो की स्टिरॉइड घ्यायला हवे तर ते बऱ्याच वेळेला नको, मला घ्यायचे नाही म्हणतात, कारण अमुक होतं तमुक होतं. पण MS च्या अॅक्यूट अटॅकला स्टिरॉइड सारखं रामबाण औषध नाही. ओके. ते घेतल्याने अनेक पेशंटना अतिशय चांगली इम्प्रूव्हमेंट दिसून येते आणि ते जितक्या लवकर सुरू करावं तितकी ट्रीटमेंट जास्त इफेक्टिव्ह होते. बरोबर. त्यामुळे अॅक्यूट अटॅकसाठी पटकन सॉल्युमेड्रॉल सुरू करणं म्हणजे इंजेक्टेबल स्टिरॉइड सुरू करणं ही ट्रीटमेंट आहे. पुढचा एम असा आहे की वारंवार अटॅक पेशंटला येऊ नयेत, म्हणजे आजाराची तीव्रता आपण कमी करायची. त्याला डिसीज मॉडिफाईंग ट्रीटमेंट म्हणतात की ज्याच्यानी त्याची तीव्रता कमी होते. त्याच्यामध्ये जेव्हा सुरू झाली डिसीज मॉडिफाईंग ट्रीटमेंट तेव्हा इंटरफेरॉन्स नावाची एकच औषधं होती. ती सुद्धा भारतामध्ये व्यवस्थिशीर येत नसत. त्यामुळे पेशंटना ते पुरवणं, पेशंटना ती मागवणं या सगळ्याचा खूप त्रास होता. पण त्यावेळेपासून आता इतका बदल झालाय की इंटरफेरॉन आपल्याकडे रेग्युलरली अवेलेबल आहेत. इंटरनॅशनल प्राइसिंगपेक्षा आपल्याकडे त्याचे प्राइसेसही कमी आहेत. आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये इतकी नवीन औषधं निघालेली आहेत की म्हणजे त्याचा स्पीड हा खरोखरच माइंड बॉगलिंग आहे. म्हणजे मी ही एक स्लाइड दाखवतो. ही स्लाइड किती क्लिअर आहे किती क्लिअर माहिती नाही, पण हे समजून घ्या की 1993 पासून 2018 पर्यंतचा हा बाण आहे आणि प्रत्येक एक वर्षाला एक नवीन औषध आलेलं आहे. ऍब्सोल्युटली. त्यामुळे औषधं सगळीकडे भरून आहेत बघा. हो. म्हणजे आज मल्टिपल स्क्लेरोसिससाठी अनेक औषधं अवेलेबल आहेत. त्यातल्या बऱ्याचशा गोळ्या आहेत, काही इन्फ्युजन्स आहेत, काही इंजेक्शन्स आहेत आणि ती चढत्या बांधणीनं ताकदीची आहेत. त्यामुळे आज MS जर डायग्नोसिस झालं तर आपल्यापाशी अनेक गोष्टी अवेलेबल आहेत आणि बऱ्याच पेशंटना त्याचा फायदा होतो. याच्यात सुद्धा आणखी एक गोष्ट सांगायची आहे की जितकी झटकन ट्रीटमेंट सुरू करावी
तितका MS दबलं जातं. दबलं जातं. ओके. बऱ्याच वेळेला लोक काय म्हणतात की मला आता तरी काही विशेष नाहीये, तर मी कशासाठी ही औषधं घेऊ, उद्या माझं वाढेल तर बघू, वाढेलच असं थोडंच आहे, तर वाढेलच असं खरोखरीच नाही, कोणाचं कमी राहतं कोणाचं जास्ती राहतं, पण उद्या जर जास्ती झालं तर मग ते काबूत आणणं आणखी कठीण पडतं. करेक्ट. त्यामुळे चटकन ट्रीटमेंट सुरू करणं आणि त्यातल्या त्यात ऍडजस्टेड पोटन्सी डिसाईड करून त्या पेशंटला जी सर्वात सुटेबल असेल ती देणं ही आजची सर्वात चांगली ऑप्शन. साधारण किती वेळ लागतो हे आपल्या पूर्णतः आपण म्हणूयात की कंट्रोलमध्ये यायला उपचार पद्धतीनं सुरुवात केल्या? आजाराचा जो जोर असतो हा. तो पहिल्या 2-3 वर्षात जास्तीत जास्त असतो. त्याच्यात मॅक्सिमम फ्रिक्वेंटली अटॅक येणं, मॅक्सिमम जोरात अटॅक येणं असं होतं आणि मग हळूहळू हळूहळू त्याची तीव्रता कमी होत जाते. परंतु पहिल्या ह्याच्यामध्ये इन्फ्लमेशनची फेज असते आणि मग नंतर डिजनरेशनची फेज असते. मग तुम्ही किती झटकन औषधं घेतली, किती अप्रोप्रिएट औषधं घेतली गेली, किती वेळ तुम्ही घेतली, या सगळ्यावरून हे ठरतं की तुम्ही कुठच्या स्टेजला बर्नआउट झाले किंवा कुठच्या स्टेजला तुमचा आजार थांबला. त्याच्याप्रमाणे पुढच्या 10 वर्षात काय होणार, 20 वर्षात काय होणार हे ठरतं. म्हणजे अर्ली ट्रीटमेंट. आणि सध्याचा जो मोटो आहे तो पॉवरफुल औषधं लवकर वापरण्याचा आहे. अच्छा. म्हणजे ती लवकर वापरली की आजार लवकर कंट्रोलमध्ये येतो आणि डिसॅबिलिटी कमी होते. हा सध्याचा ट्रेंड आहे. पण जेवढी पॉवरफुल औषधं वापरावी तेवढे त्याचे साईड इफेक्ट्सही असतात. करेक्ट. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंट वेगळा वेगळा, करेक्ट. प्रत्येकाला दिली जाणारी ट्रीटमेंट वेगळी वेगळी. याला ऍक्च्युली पर्सनलाइज ट्रीटमेंट आपण म्हणतो. खरंय. म्हणजे ऍक्च्युली सध्या ऑप्शन्स खूप आहेत. ती एक्सपर्ट डॉक्टर आणखीन नॉलेजेड पेशंट म्हणू आपण यांच्या एकत्रीकरणाने ती डिसाईड करता येते की याला सर्वात चांगली कोणची. बरोबर आहे. सरांनी आता सांगितलं मॅम की आपल्याकडे ज्या औषध गोळ्या उपलब्ध आहेत ती त्याचं प्राइसिंग किंवा त्याचं जे त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात ते थोडेसे कमी द्यावे लागतात तुलनेने. पण मग MSSI तर्फे आर्थिक मदतीसाठी सुद्धा काही तरतूद होते का? आर्थिक मदत आम्ही खूप वर्ष ही जी स्टिरॉइड इंजेक्शन म्हणले ते आम्ही 10 ते 15 इंजेक्शन आमच्या ऑफिसमध्ये ठेवत होतो. फायझरची वगैरे चांगल्या कंपन्यांची आम्ही विकत घेऊन, अर्थात आम्हाला सोसायटी ते आम्हाला कमी याच्यात देत होते आणि आम्ही पेशंटना फ्री देत होतो. 5 इंजेक्शन एका वेळेला लागतात जेव्हा त्यांचे डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, कारण ती लगेचच द्यायची असतात म्हणून कायमची ती तयार असतात आणि 5 इंजेक्शन घेऊन जायचे. पण आता आम्ही हे हॉस्पिटलची ट्रीटमेंट सुरू केले, तिथेही आम्ही फ्री देतो सगळं. स्टिरॉइड इंजेक्शन सगळ्यांना फ्री असतात कारण ती अत्यंत महत्वाची असतात सुरुवातीची ट्रीटमेंट. त्याच्यामुळे ही कधीच कोणाचे पैसे घेतलेले नाहीत. त्याचे साधारण 2,000-1,500 तरी हल्ली मला वाटते पडतात एकेका इंजेक्शनचे. मग 5 इंजेक्शनचे असे दरवेळेला कितीतरी होत राहतात ना. बरोबर. हे सगळं आहे. नंतर बऱ्याच वेळेला ज्यांना खरी गरज असते ना त्यांचे मेडिकल बिल्स आम्ही देतो. पण जे डिसीज मॉडिफाईंग ड्रग्ज म्हणतात ना ते जर आम्ही खूपदा ऍज अ सोसायटी मला हे सगळे कंपन्यांचे लोक जेव्हा भेटायला येतात ना तेव्हा आम्ही प्रयत्न करून पुष्कळ वरून खाली आणलंय किंवा काहींना नाही परवडत ह्यांना तुम्ही काहींना त्यांनी फ्री पण कोणाकोणाला काही कंपन्यांनी दिले पण अगदी थोडी आणि 1 वर्षासाठी. ऍक्च्युली जास्त लॉंगर टाइम साठी घ्यायचे असतात. दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन त्यांच्या डॉक्टरनी काय सांगतील त्याप्रमाणे. तर पण आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतो. आणि आता जेनेरिक औषधं आलीत तर ती बरीच सगळ्यांना परवडणारी असतात. ती मलाच डॉक्टरांना प्रश्न विचारायचा इथे, एरवी ते बिझी असतात की आम्ही ती त्यांना काय सांगायचं, कारण ते म्हणतात की तुमची सरांना काहीतरी बोलायचं आहेच त्या मुद्द्यावर. मोठ्या कंपन्यांची परवडत नाही तर आम्ही जेनेरिक घेऊ शकतो का, काय सांगाल? कारण आपल्याला फोन पण घ्यायचा असते त्याची. नाही, एक या कॉस्टच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी सांगायची की इंडियन मॅन्युफॅक्चरर्सनी जेव्हा आपल्याकडे ही औषधं मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली तेव्हा रेप्युटेड कंपन्यांची सुद्धा औषधं इंटरनॅशनल मार्केटच्या 1 किमतीमध्ये झाली. अच्छा. ओके. म्हणजे आज महिन्याभराची ट्रीटमेंट 2,500-3,000 होते आणि इंटरनॅशनल ब्रँड तोच घेतला तर 20,000च्या पेक्षा जास्ती होतं. म्हणजे वी हॅव रिअली अचीव्ड समथिंग. येस येस डेफिनेटली. आता जेनेरिक वर्सेस ब्रँड हा खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. आज आपण त्याच्यावर बोललेलं बरं. आय थिंक इट इज बेस्ट लेफ्ट टू द ट्रीटिंग डॉक्टर की त्याला काय वाटतं डॉक्टरांनी ठरवावं ते. सर फोन घेऊयात. एक वाशिमहून फोन आहे. संतोष बोलतायत आपल्याशी. नमस्कार मॅडम. संतोष राजगुरू बोलतो मॅडम वाशिमवरून. बोला.
प्रश्न विचारा संतोष. मॅडम माझं मान खूप दुखते, माझी मान मुवमेंटच करत नाही आणि मणक्यामध्ये दुखते आणि डोकं असं बोट पडल्यासारखं होते. बर, सरांना मला विचारायचं. हा, ब्रेक घेऊया संतोष एक छोटासा आणि मग त्यानंतर तुमच्या आपण प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया. बघत राहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये स्वागत. मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल आपण बोलतो आहोत आणि अधिकाधिक माहिती आपल्यापर्यंत कशी पोहोचेल या आजाराबद्दल, कारण फार बोललं जात नाही, त्यासाठीचा आजचा हा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने. आणि आपल्याला जो फोन आला होता संतोषजींचा, डॉक्टर काय सांगाल त्याच्याबद्दल तुम्ही? ऍक्च्युली मानेमध्ये दुखणं हा इतका कॉमन सिम्पटम आहे. त्याची वेगळी वेगळी कारणं असतात. सध्याच्या जमान्यामध्ये त्याचं सर्वात कॉमन कारण हे स्पॉन्डिलोसिस हे असतं. म्हणजे मनुष्य कॉम्प्युटरवर बसलेला असतो, त्याचं लक्ष नसतं त्याच्या पोझिशनकडे आणि मान आणि खांद्याचं दुखणं त्याला होतं. मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये साधारणपणे असं सिम्पटम येत नाही. अच्छा. त्यामुळे तुम्ही जे सिम्पटम सांगताय ते स्पॉन्डिलोसिस असण्याची शक्यता जास्त आहे. ते तुम्हाला ऑर्थोपेडिक किंवा फिजिशियनकडे जाऊन तुम्हाला समजून येईल. मल्टिपल स्क्लेरोसिस मध्ये जेव्हा मानेच्या स्पायनल कॉर्डच्या भागाचा प्रॉब्लेम येतो त्यावेळेला हातामध्ये वीकनेस, मुंग्या येणं, चालायला त्रास होणं असे प्रकार असतात. त्यामुळे नुसतं दुखत असेल तर घाबरायचं कारण नाही. दुखण्याबरोबर यातली कुठची गोष्ट असेल तर मग न्यूरोलॉजिकल कन्सल्टेशन किंवा स्पाइन स्पेशलिस्टचं कन्सल्टेशन घ्यायला हवं. ह्याचं गांभीर्य सर किती आहे किंवा प्रमाणाचा जर आपण विचार केला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप कॉमन आहे का अनकॉमन आहे? या सगळ्याबद्दलच्या थोड्याशा शंका असतील. हा, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुन्हा आपण स्लाइड्सकडे जाऊया. जी, तुम्ही एकीकडे सांगत राहिलात तरी चालेल आपल्याला. बेसिकली भारतामध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस आहे की नाही असा प्रश्न 20-25 वर्षापूर्वी विचारला जात असे. बर, की बाबा हा परदेशी लोकांचा आजार आहे आणि आपल्याकडे नसतो. अच्छा. त्याच्यानंतर मग काही 1, 2, 4 केसेस ज्या पहिल्या होत्या त्या पारसी लोकांच्या मध्ये होत्या. त्यामुळे मग ते तुम्ही इंग्लंडला जाऊन आले होते म्हणून झालं काय, तुम्ही लहान असताना बाहेर राहत होते काय, थंड देशातल्या लोकांचा हा आजार आहे, अच्छा, वगैरे अशी तेव्हा समजूत होती. पण मल्टिपल स्क्लेरोसिस हे भारतामध्ये आहे याच्यामध्ये आता तर गेली अनेक वर्ष काही डाऊट राहिलेली नाही. ओके. आणि समाजातल्या सर्व थरांमध्ये दिसतो. म्हणजे अगदी जे मध्ये जेव्हा मी होतो त्यावेळेला जे मध्ये येणाऱ्या माणसांच्या मध्ये देखील मल्टिपल स्क्लेरोसिस दिसायचा आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या माणसांच्या मध्येही दिसायचं. सर्व थरामध्ये समाजाच्या तो आहे. पण त्याचं पर्सेंटेज आपल्याकडे खूप कमी आहे. ओके. आणि त्याचं एक कारण असं समजलं जातं की इक्वेटर जो आहे पृथ्वीचा, राईट, त्याच्यापासून तुमचं राहण्याचं ठिकाण किती लांब आहे त्याच्यावर सुद्धा तितकं ते कमी जास्त होतं. आपण इक्वेटरच्या खूप जवळ आहोत, जवळ राहतो. त्यामुळे गॉड हॅज समहाऊ बीन काइंड टू अस की आपल्याकडे हे एवढे प्रॉब्लेम्स मल्टिपल स्क्लेरोसिसचे नाही आहेत. पण तरी देखील 5 ते 10 केसेस 100,000 लोकांमध्ये आहेत असं WHO म्हणणं आहे. अच्छा. पण जे लोक आम्ही MS मध्ये थोडंफार काम करतो आम्हाला वाटतं की आणखीन आहे ते असू शकतं, म्हणजे पण डायग्नोज होत नाही. डायग्नोज होत नाही. अगदी खेडेगावात असेल, लहान ठिकाणी असेल तर त्याचं डायग्नोसिस दुसरं काही होत असेल. बरोबर. प्रत्येक डायग्नोज झालेला पेशंट, एक डायग्नोज झालेला पेशंट असेल तर माझ्या मते 10 अनडायग्नोज पेशंट्स त्याच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे आपल्या एवढ्या 1.4 बिलियन लोकांच्या मध्ये कमी आहे म्हटलं तरी हजारोंनी पेशंट आहेत. आणि वयाचं काहीच असं नाही, कुठल्याही वयात असू शकतं. तरुण माणसाला होतं. हा एक फार लक्षात घेण्याचा किंवा पेशंटच्या दृष्टीने त्रासदायक मुद्दा आहे. बहुतेक सगळे न्यूरोलॉजिकल आजार हे उतार वयात होतात. अल्झायमर डिसीज, पार्किन्सन डिसीज. पण हा एकदम तरुण वयात होतो, जेव्हा त्यांची कामाची वर्ष आहेत, मिळवायची वर्ष आहेत, काही करून दाखवायची वर्ष आहेत, तेव्हा होतो. हे ऍक्च्युली त्या आजाराचं सर्वात वाईट आहे. उमेदीच्या वयामध्ये तो होतो. म्हणजे जागरूक जास्त राहिलं पाहिजे आपण. ऍब्सोल्युटली. ह्याच्यातनं हेच लक्षात येतं. तरुण आणि प्रोडक्टिव्ह वयात तो होतो. आणि तो कोणालाही होतो, कुठेही होतो. असं नाही की मला असं सांगायचं की हा अनुवंशिक पण नसतो किंवा संसर्गजन्य नाहीये किंवा मेंटल डिसऑर्डर म्हणजे मानसिक पण आजार नाही. आणि मला वाटते आयुष्मानावर काही परिणाम होत नाही त्याचा. ते ज्याचं जितकं निर्मळ ज्याचं आहे तेवढं सगळ्यांना मिळू शकतं. फक्त
अपंगत्व Quality of life. तर क्वालिटी ऑफ लाईफ खूप बरंच कमी होऊ मला शकतं. तुम्हालाच विचारायचं आहे मॅडम की अनेक वर्ष तुम्ही या सोसायटीशी संबंधित काम करता करताय, आहात सतत. आणि तुम्ही स्वतः सुद्धा अनुभवलं तुमच्या घरात जेव्हा तुम्ही सुरुवात केली आणि आतापर्यंत समाजाने याचा स्वीकार करण्यामध्ये बदल तुम्हाला वैयक्तिक स्तरावर जाणवतो का? पुष्कळ. कारण पहिल्यांदा आमच्याकडे ना म्हणजे खूप लोक यायलाच तयार नसायचे किंवा आम्हाला माहीत असायचे तरी ते एक्नॉलेज करायला तयार नसायचे की त्यांना MS आहे. तर आम्ही परत परत त्यांना ते सांगतो की हा रोग कोणालाही कुठेही होतो आणि त्याच्यासाठी हा अनुवंशिक पण नाहीये, तर तुम्ही पुढे या. हा सोशल स्टिग्मा नाहीये, ह्याला कोणी कुठेही होतं तर तुम्ही मदत पण घ्या आणि एकत्र आपण आलो तर नक्कीच चांगलं होईल. आणि आम्ही इतक्या तऱ्हेची मदत करतो, त्यांची पण आम्हाला दुसऱ्यांची पण मदत हवी आणि आम्ही पण देत Correct. असतो. Correct. त्याच्यामुळे जितके जास्त येतील तितके हवेच आहेत ना. बरोबर. सोशल स्टिग्मा नाहीये. आणि सर मला विचारायचं आहे की कुठली कुठली काळजी मग आपण घेतली घ्यायला पाहिजे? आपण आता जर चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे हळूहळू जातोय तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला? ऍक्च्युली इम्युनॉलॉजिकल आजार जे सगळे आहेत त्या सगळ्या ग्रुपलाच एक तऱ्हेची रेकमेंडेशन आहेत. म्हणजे तीच MS ला सुद्धा ऍप्लिकेबल आहे की ज्याच्यामध्ये शारीरिक एक्झर्शन प्रमाणाबाहेर न करणं, मानसिक एक्झर्शन प्रमाणाबाहेर न करणं, पुरेशी रेस्ट घेणं, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवणं, सर्दी खोकला जर झाला तर घरी राहणं, अंगावर न काढणं. म्हणजे कुठच्याही फीवर रिलेटेड गोष्टींनी इम्युनॉलॉजिकल आजार बळवू शकतात. बरोबर. त्यामुळे आपण नॉर्मली जर सर्दी खोकल्यात सुद्धा कामावर जाऊ तर MS झालेल्या व्यक्तींनी घरी राहावं. अच्छा. फिजिकल आणि मेंटल एक्झर्शन जास्ती न करणं, रेस्ट पूर्ण घेणं. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी लेवल्स आपल्या जर अगदी चांगल्या राहिल्या तर इम्युनॉलॉजिकल आजार चांगले बिहेव करतात असं सध्याचं ऑब्झर्वेशन आहे. अच्छा. त्यामुळे व्हिटॅमिन डी पर्टिक्युलरली वेळोवेळी करून त्याच्या लेवल फुल ठेवल्या पाहिजेत या पेशंट्सनी. स्क्वेअर डाएट ठेवणं, वजन न वाढू देणं, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवणं, ही सगळी रेकमेंडेशन जशी बाकी सगळ्या गोष्टींना आहेत तशी याला देखील आहेत. म्हणजे कोशात जायची काही गरज नाहीये. नाही. मला अजिबात MS झाला म्हणजे मी अजिबात समाजात नाही, अजिबात वावरणार नाही. नाही अजिबात. असं करायची काही गरज अजिबात नाही. नाही. आणि योगा वगैरे सुद्धा केलं ना, योगा मेडिटेशन, तर त्यांना खूप बरं वाटतं. आणि हे सगळ्यासाठी आमच्याकडे सगळे हे उपक्रम चालू असतात. त्याचे वर्कशॉप वेगळे वेगळे घेतले जातात. त्यांनी आमच्याकडे जरूर यावं, या सगळ्या उपक्रमात भाग घ्यावा असं मी सांगतो. आणि सर मला अजून तुम्हाला म्हणजे मॅडम तर मध्ये मध्ये छान छान माहिती देत आहेत, पण मला सरांना सुद्धा विचारायचंय की आपल्याकडे बऱ्याचदा सेल्फ डायग्नोसिस हा एक प्रकार असतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण असं असतं, तुम्ही मनापासून हसता म्हणजे कदाचित मी बरोबर बोलले असेल, तर काय सांगाल तुम्ही त्याच्याबद्दल? Absolutely right. आता ऍक्च्युली हा एक सामाजिक बदल आहे आणि हा जगभर आहे. आता प्रत्येकाला ज्ञान अवेलेबल आहे. करेक्ट. प्रोफेसर गुगल प्रत्येकाचे शिक्षक. ऍब्सोल्युटली. त्याच्यामुळे आता अज्ञानी आणि ज्ञानी अशी दोन माणसं राहिलीच नाहीये, डॉक्टर आणि पेशंट ही. आता दोन्ही आपापल्या तऱ्हेने ज्ञानी आहेत. परंतु डॉक्टरांच्याकडे जास्त काय आहे? अनुभव आहे. बरोबर. अशा तऱ्हेचे पेशंट 25-30 वर्ष ट्रीट केल्याचा जो अनुभव आहे तोच पेशंटला नाहीये आणि डॉक्टरांच्याकडे आहे. बाकी सेमच आहे. त्यामुळे अनेक वेळेला पेशंट जी माहिती घेऊन येतात ते त्यांच्यासाठी चांगलंच असतं की सर्व नॉलेज घेऊनच येतात. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या नॉलेज प्रमाणे आपल्याला जो अनुभव नाहीये आणि समोरच्या माणसाला जो अनुभव आहे इतकी वर्ष हे ट्रीटमेंट केल्याचा, त्याच्या संबंधी आपण फायदा त्या माणसाकडून घेऊया. वा. सो दे हॅव टू ऍक्च्युअली आस्क की बाबा तुम्ही काय मला सजेस्ट करता. नॉलेज तर दोघा नाहीये. हे एका तऱ्हेनं असं झालंय की लॉयरकडे गेलं आणि लॉयरला म्हटलं की नाही तू या पद्धतीनं केस चालव, तर तो म्हणाल बाबा मी 40 वर्ष हे करतोय, या पद्धतीने चालून होणार नाही. तेच आहे इथे. कोणी म्हणेल की मला देऊ नको स्टिरॉइड, तुम्हाला अमुकच दे, तर त्याला सांगावं लागेल की बाबा 25 वर्षामध्ये स्टिरॉइड नाही घेतलं तर गोंधळ झालेले व्यक्ती फार आहेत, तू त्या वाटेला जाऊ नको. सो आय थिंक इट्स अ व्हेरी गुड डेव्हलपमेंट. व्हॉट यू मेन्शन इज अ व्हेरी गुड डेव्हलपमेंट दॅट पीपल नो. बरोबर. दे कॅन बी कॉन्फिडंट अबाउट व्हॉट दे नो. पण त्याच्याच बरोबर आता ही हेल्थ पार्टनरशिप झाली आता. म्हणजे असं नाही की अज्ञानी मनुष्याला हा तू हे घे रे जा, असं होऊ नाही शकत. असं नाही. आता ही हेल्थ पार्टनरशिप आहे की मी वाचलेलं आहे,
वा मला या शंका आहे, तुमचा अनुभव आहे, आता मला सांगा मी काय करू. वा सो इट इज मुव्हिंग टुवर्ड्स दॅट नाव. वा याच नोटवर आपण आजच्या कार्यक्रमात थांबायची वेळ झाली. 1 तास कसा निघून गेला खरंच कळलं नाही. पण मी आपल्या दोन्ही तज्ज्ञांचे मनापासून आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि MS बद्दल इतकी छान माहिती दिलीत. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. त्यासाठी वेगवेगळी माध्यमं आहेत प्रतिक्रिया नोंदवण्याची. कुठली कुठली माध्यमं आहेत बघूया. www.facebook.com/dd सह्याद्री, हॅलो सह्याद्री 20@gmail.com इथे तुम्ही मेल पाठवा आम्हाला. आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघणार आहातच, पण त्यानंतर युट्यूबला सुद्धा तुम्ही बघू शकणार आहात. www.youtube.com/dd सह्याद्री आणि तिथल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कार्यक्रम कसा वाटला. आणि @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे, तिथे सुद्धा जरूर ट्विट करा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबणार आहोत आणि एकच सांगायचं आहे की आपलं शरीर आपल्याशी खूप छान बोलत असतं. आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना ते देत असतं की आत्ता हे होतंय, हे वेगळं आहे, हे नेहमीसारखं नाहीये. तर थोडासा वेळ दिवसभरातनं एक 5 मिनिटं का होईना स्वतःसाठी काढला पाहिजे. आणि आज माझं शरीर मला काय सांगतंय हे जर आपण ऐकलं तर अशा आजारांकडे सुद्धा आपण अधिक जागरूकपणे बघू शकतो. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात इथेच थांबूया. नव्या विषयासह पुन्हा भेट होईलच. नमस्कार. नमस्ते.